काय नाव आहे बाबा आपलं? काय नाव? हर्षवर्धन. हर्षवर्धन का? आज आपल्या इथे हर्षवर्धन आडनाव काय? पाईक या मुलाचं लग्न आहे. मंगल परिणय कधी आहे? 25 तारखेला नाही का? 25 तारखेला लग्न आहे, मंगल परिणय आहे. या निमित्ताने पूर्वी या ठिकाणी परित्राणाचं आयोजन केल्या जात आहे. या निमित्ताने त्यांनी काही श्रद्धायुक्त मनाने बौद्ध भिक्खूंना दान देण्याची भावना मनामध्ये व्यक्त केली आणि या सत्कर्माद्वारे त्यांचं पुण्य द्विगुणित निश्चित होणार. सत्याने, सदाचाराने, नीतीने, चारित्र्याने दान दिला असताना त्या दानाचा त्या व्यक्तीला निश्चित लाभ झाल्याशिवाय राहतो. अंतर्मनातून जो मनुष्य कुशल कर्म करतो त्या कुशल कर्माचा त्याला परिपूर्ण लाभ होतो. पण भगवान बुद्ध म्हणतात, नीती आधारित, चारित्र्य आधारित जो व्यक्ती कर्म करतो ते कर्म पूर्णपणे यशस्वी होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, पुण्य कर्माचं उगमस्थान, पाप कर्माचं उगमस्थानही मनच आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मनाशिवाय दुसरं काय नाही. मन जशा प्रकारे प्रमुख कार्य हाती घेत असतो तसं त्याचं शरीर घडत असते, तसंच त्याची वाणीचे कर्म घडत असतात. मन प्रमुख आहे भगवान बुद्ध म्हणतात. मनाद्वारे मनुष्य मलिन मनाने काम करतो. मलिन मनाने काम का करतो? कारण त्याच्या मनामध्ये पाप निर्माण करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहे? 3 विकार. त्याचं नाव काय आहे? लोभ, द्वेष आणि मोह. लोभ, द्वेष, मोह. जेवढ्या प्रमाणात लोभ, द्वेष, मोह वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये मनुष्य अनितीने काम करतो. तेवढ्या प्रमाणात मनुष्य अनितिमान होतो, नीतिमान नाही राहत. जेवढ्या प्रमाणात लोभ, द्वेष, मोह वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये तो अनितिमान होतो, दुष्चरित्रावान होतो आणि विकृत मनाचा होतो आणि फार मोठा पापिष्ट व्यक्ती होतो. म्हणून भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, हे मनाचे जे 3 विकार आहे यांना कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, त्याला काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. कमी जर केलं तरच मनुष्यामध्ये त्याग भावना वाढते. जेव्हा मनुष्य त्यागाची भावना वाढते तर त्यागी मनुष्याच कुशल कर्म स्वतःच वाढवतो, भोगी मनुष्य वाढवणार नाही. जेवढ्या प्रमाणात लोभ, द्वेष, मोह वाढेल तेवढ्या प्रमाणात तो काम, क्रोध, मद, मत्सरामध्ये जखडला जाईल आणि तेवढ्या प्रमाणात तो दुर्गतीला प्राप्त होतो, विनाशाला प्राप्त होतो. तेवढ्या प्रमाणात तो दुर्गतीला प्राप्त होतो, विनाशाला प्राप्त होतो. म्हणून भगवान सम्यक संबुद्धाने धम्मपदामधून उपदेश दिलेला आहे. भगवान सम्यक संबुद्धाने धम्मपदामधून, यमक वग्गामधून उपदेश दिलेला आहे आणि तो महत्वपूर्ण आहे. 2 गाथा आहे. एक आहे अकुशल आधारित आणि एक आहे कुशल आधारित. तर ते समजून घेणे फार मोठं महत्वाचं आहे. त्या भगवान बुद्ध पहिली गाथा यमक वग्गाची, धम्मपदाची पहिली गाथा म्हणत आहोत. त्याचा अर्थही मी सांगणार आहोत, पण लक्षपूर्वक ऐकणे आणि समजून घेणे फार मोठं महत्वाचं आहे. ऐका. मनोपुबम्मा गम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततोऽनं दुःख
कमन भीति चक्कं वह तो पदंग। याचा अर्थ पहा काय, सभी धर्म चैतसिक अवस्था आहे, सभी धर्म चैतसिक अवस्था आहे। सर्व धर्म म्हणजे कोणते, काया वाचा मन, हेच धर्म म्हटले भगवान म्हणतात। कायचं कर्म, वाचेचं कर्म आणि मनाचं कर्म, तर त्यापैकी मन कर्म प्रमुख मांडलेलं आहे, म्हणून त्याला सभी धर्म म्हटले की भगवान म्हणतात। सभी धर्मात चैतसिक अवस्था आहे, पहिले मन उत्पन्न होते। सर्वात 3 धर्म मांडले भगवान बुद्धाने। किती किती धर्म, 3 धर्म। काया धर्म म्हणजे शारीरिक कर्म करतो तो, म्हणजे वाचा धर्म म्हणजे तो वाणीद्वारे कर्म करतो, आणि मन धर्म म्हणजे मानसिक कर्म करतोय, त्याला मन धर्म असं म्हटलेलं आहे। त्याला काय म्हणतात, मन धर्म असं म्हटलेलं आहे। म्हणून काय म्हणतो भगवान बुद्ध, सभी धर्म चैतसिक अवस्था है, सभी धर्म चैतसिक अवस्था है, पहले मन में उत्पन्न होते हैं। मन ही मुख्य है, वे मनमय है। जब आदमी मलिन मन से बोलता हुआ कार्य करता है, तब दुख उसके पीछे पीछे वैसे हो लेता है जैसे गाड़ी के पहिए बैलों के पैरों के पीछे पीछे वैसे हो लेता है। मलिन मनाने जेवढ्या प्रमाणामध्ये एक तू अकुशल कर्म करेल मलिन मनाने, म्हणजे मन जर त्याचं जर समजा लोभ द्वेष मोह 10% जर वाढलं, 10% त्याचं मलिन कर्म वाढलं, म्हणजे त्याचा का लोभ द्वेष मोह 10% वाढलेलं आहे, तर 10% तो शारीरिक कर्म त्याचे आपोआप होणार, वाचेचे कर्म 10% होते, 20%, 30%, 40%, 50%, 60%, 70%, 80%, 90%, 100%, नाही का। लोभ द्वेष मोह जर वाढत जर असेल, नाही का, अति भयंकर वाढला गेला 100%, तर तो मनुष्य 100% प्राण्याची हत्या करेन, चोरी करेन, व्यभिचार करेन, वाचेद्वारे हत्या करेन, निंदा करेन, चुगल्या करेन, कठोर बोलेन, व्यर्थाची बडबड करेन। कशामुळे, म्हणजे प्रमुख कर्म कोणतं आहे, शारीरिक आहे, वाचेचं का कोणतं कर्म प्रमुख, कोणतं कर्म आहे, मानसिक, नाही का। काया वाचा मन आहे ना, काया म्हणजे शारीरिक कर्म, वाचा म्हणजे वाणीद्वारे कर्म, आणि मानसिक कर्म म्हणजे मनामध्ये ते दिसत नसतं ते, नाही का। तर ते कशाच्या आधारे येतात मानसिक कर्म, जेवढ्या प्रमाणात लोभ द्वेष मोह वाढला गेला तर तेवढं तुमचं मानसिक कर्म अकुशल होईल, आणि जेवढं मानसिक कर्म तुमचं अकुशल होईल ते शारीरिक बी होईल आणि वाचेचं बी होईल, बरोबर आहे का। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मनाच्या कर्माला, मनाचं कर्म याचं संतुलन ठेवण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात, त्या लोभाला द्वेषाला मोहाला तर त्यांना मनमाने वाढू देऊ नये, त्यांना कंट्रोल केलं पाहिजे। भगवान बुद्ध म्हणतात त्यांना काय केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे, आणि जर त्यांना वाढू दिलं नाही तर त्याचा स्वभाव कसा आहे, अग्नीसारखा आहे, नाही का, अग्नीसारखा आहे। जर समजा आपण एखाद्या अग्नीमध्ये थोडं इंधन टाकलं, त्या इंधनानुसार तेवढे पेट घेणार, मोठं इंधन टाकलं त्या मोठ्या इंधनानुसार ते अग्नी तशी पेट घेणार, आणि जर सारं ढेर सारं इंधन टाकलं तर ढेर सारे ते अग्नी पेटणार। अशा प्रकारचा समजा थोडा जर लोभ द्वेष मोह जर वाढवला थोड्या प्रमाणात, तर त्यांचं कायिक वाचिक मानसिक तर त्यांचं दुष्कर्म वाढेल, नाही का। तर मध्यम स्वरूपाचं त्यांनी समजा लोभ द्वेष मोह वाढवला तर त्यांचा मध्यम स्वरूपाचं त्यांचं अकुशल कर्म वाढेल, तर त्यांनी जर समजा का अति प्रमाणापेक्षाही खूप लोभ द्वेष मोह वाढवला तर त्यामुळे प्रमाणापेक्षाही त्यांचं काय आहे, पापिष्ट अकुशल कर्म वाढणार, तो दुर्गतीला प्राप्त होईल, दुःखाला प्राप्त होईल, आणि तो म्हणजे आवाक्याच्या बाहेर होऊन जाईल, तो म्हणजे कोणाचंही कोणाकडून तो सांभाळला जाऊ शकत नाही। एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जर समजा लोभ द्वेष मोह जर भयंकर जर वाढला गेला तो कोणाचं ऐकत नाही, तो स्वैरावायला सोडतो। त्याला जर आपण कितीतरी कंट्रोल करायचा प्रयत्न केला, रे भाऊ असं नाही रे, असं चाल रे, तसं नाही रे बाबा, तसं चाल रे बाबा, तो काही केल्यानं तो ऐकायला तयार नाही, का ऐकत नाही, कारण तो विकाराच्या अधीन गेलेला आहे। कोणते कोणते विकार, किती विकार आहे, कोणकोणते आहे, हा कोणकोणते, लोभ द्वेष मोह, हे विकार हे भयंकर आहे। भगवान बुद्ध म्हणतात याच्या अधीन, याच्या भोवऱ्यात जो व्यक्ती सापडला गेला तर त्याच्या जिंदगीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही का, आणि तो व्यक्ती मेल्यानंतर देखील दुष्कर्म घेऊन जातो, त्याला काही पुण्यकर्म, जो 100% ज्या व्यक्तीचं समजा काकुशल कर्म वाढला गेलेले आहे
तर तो व्यक्ती जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही. कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म नाही करू शकत. आईला आई म्हणू शकत नाही, बापाला बाप म्हणू शकत नाही, बहिणीला बहीण म्हणू शकत नाही, भावाला भाऊ म्हणू शकत नाही, धर्मगुरूला धर्मगुरू म्हणू शकत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना जे आपल्या वयचे हे त्या लोकांना बिलकुल सन्मान देऊ शकत नाही. कशामुळे? तो नाहक त्याचा अकुशल कर्म वाढल्यामुळे तो कोणाचाही इज्जत देऊ करू शकत नाही, कोणाला सन्मान देऊ शकत नाही, कोणाला दान धर्म करू शकत नाही, कोणाच्याही समजा मुखामध्ये घासभर समजा अन्न घालू शकत नाही, पाणी पाजू शकत नाही वगैरे. कारण त्याच्यामध्ये दया मैत्री काहीच राहू शकत नाही. क्रूरपणा राहत त्यामध्ये, निवड क्रूरपणा नाही. कशामुळे? अतिविकाराच्या अधीन गेला असल्यामुळे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अतिविकाराच्या अधीन होणे फार मोठं दुर्गतीचं कारण आहे, फार मोठं विनाशाचं कारण आहे. म्हणून भगवान सम्यक संबुद्ध काय म्हणतात? धम्माच्या मार्गाचं अनुसरण करा, शीलाचं पालन करा आणि आपल्या शीलाचं पालन करून थोडं थोडं कुशल कर्म करता. थोडं थोडं कुशल कर्म केलं असताना त्याचा परिणाम काय होतो? थेंब थेंब पाण्याने घडा भरून जातो, तळा भरून जाते, नदी भरून जाते, समुद्राला ओट येते. तर अशा प्रकारे थोडं थोडं पुण्यकर्म करत गेला असताना तो फार मोठ्या पुण्य संचाला प्राप्त होऊन त्याची दुर्गती कधी होत नाही. पण थोडं थोडं पापकर्म करत जर गेले असताना तर थेंब थेंब पाण्याने घडा भरतो, तळा भरते, विहीर भरते नाही का, नदी भरते, समुद्र भरतो. कशामुळे? थोडं थोडं कुशल कर्म केल्यामुळे. तर त्यामुळे थोडं थोडं कुशल कर्म केलं असताना त्याचं जीवन एवढं कुशलमय बनते तो व्यक्ती दुर्गतीला प्राप्त होत नाही. पण जर समजा 100% तो व्यक्ती निवड अकुशल कर्म घेऊन करत राहिला, त्याच्यामध्ये काय भान राहिला नाही, असा व्यक्ती मेल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की तो अपंग अवस्थेला प्राप्त होतो. मेल्यानंतर काय सोबत घेऊन जाते असं म्हणतात काय लोक वगैरे. मेल्यानंतर काय सोबत घेऊन जाते, काय सोबत नेत नाही म्हणतात. पण भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये म्हटलं गेलेलं आहे व्यक्ती सोबत घेऊन जात असतो. पण काय घेऊन जातो? तर त्याने करोडो अरबोची संपत्ती प्राप्त केली तर त्याच्यातून तो कवडी मात्रही तो संपत्ती नेऊ शकत नाही. सुतळीचा धागा देखील नेऊ शकत नाही, एवढा दोरा पण नेऊ शकत नाही, काय नेऊ शकत नाही. पण काय सोबत घेऊन जातो? तर त्यानेही आपल्या जीवनामध्ये जे पुण्य कर्म केले, पाप कर्म केलं तर ते पाप कर्म किंवा पुण्य कर्म सोबत जात राहतात मेल्यानंतर. आणि त्यानुसार जास्तीत जास्त त्यांनी पाप कर्म जर केले जर असेल जीवनामध्ये, खूप पाप कर्म केले असेल तर तीच त्याची निजी संपत्ती त्या व्यक्तीची. ती त्या व्यक्तीची काय आहे? खास त्याची स्वतःची संपत्ती. आणि त्या संपत्तीनं जेव्हा तो मरण पावतो आणि मेल्यानंतर समजा का तो जिथं ज्या मातेच्या पुढे जन्म घेतो का त्या संपत्तीद्वारे का ती संपत्ती त्याला मदत करते. त्या संपत्ती त्याचं व्याज आहे का ते त्याचं कर्म बीज आहे का ते त्याचं सुख भोगण्याचं बीज आहे का ते त्याचं फल प्राप्त करण्याचं बीज आहे. आणि म्हणून का त्या संपत्तीला का त्याला सुंदर नाकनक्षा प्राप्त होतो, सुंदर त्याला अवयव प्राप्त होतात. सुंदर त्याला काय होते? अवयव प्राप्त होतात. डोळे सुंदर, कान सुंदर, नाक सुंदर, केस सुंदर आणि पूर्ण सौंदर्याचा खजाना त्या व्यक्तीला प्राप्त होतो. सौंदर्याचा खजाना नाही तर बुद्धीचं तेज देखील त्या व्यक्तीला प्राप्त होते. बुद्धीचं तेज देखील प्राप्त होतो, चारित्र्याचं तेज देखील प्राप्त होतो आणि एकदम सदाचाराने सुंदर जीवन जगणारा तो व्यक्ती जन्म घेतो. आणि जसं त्याने पूर्वजन्मी अनेक त्याने दान पुण्य कर्म केलं, अनेक लोकांना मदत केली, अशाच प्रकारचं बीज तयार होऊन तो पुन्हा तो दान धर्म करतो, अनेक लोकांना मदत करतो. पण त्याने जर समजा काहीच जर समजा पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केलेलं नाही का, तर तो व्यक्ती अशाच कमजोर अवयवाने अवयव त्याच्यासोबत जातात, अकुशल कर्मासोबत जाते. तर त्यामुळे त्याने समजा का काहीच आपल्या हाताद्वारे, वाणीद्वारे, मनाद्वारे चांगल्या विचाराने केला, वाणीद्वारे चांगल्या वाणीचा उपयोग नाही केला, शरीराद्वारे तर आपल्या कोणत्याही कमजोर व्यक्तीला सहकार्य केले नाही आणि असाच तो मरण पावला. तर त्यांनी समजा शरीराद्वारे कधी कोणाला काय मदत नाही केलं म्हणून हे हात त्याचे अपंग होऊन जातात, हे पाय त्याचे अपंग होऊन जातात, हे डोळे त्याचे एवढे पहिले तेजस्वी होते त्या जन्मामध्ये, देण्याचं कोणाला रस्ता देण्याचं सामर्थ्य असताना रस्ता दाखवू शकला नाही म्हणून त्याचे डोळे अपंग होतात, आंधळे होतात. हे कान एक चांगले असून समजा का दुसऱ्यांना जो समजा नासमज व्यक्ती, अज्ञानी व्यक्ती ही त्याला धर्म अर्थ त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही, त्याचे कान चांगले असून त्याची बुद्धिमत्ता चांगली असून तो काहीच कुणाला काय उपयोगात येऊ शकला नाही म्हणून त्याचे कान बहिरे होऊन जातात. तो समजा का सद्धम्म तो ऐकू शकत नाही,
बुद्धाचे पवित्र शब्द तो ऐकू शकत नाही. नाकाद्वारे सुंदर तो गंधही घेऊ शकत नाही. जिभेद्वारे एक सुंदर तो अन्नाचा स्वादही तो ग्रहण नाही करू शकत. त्याच्या समोर जे काय अन्न वाढलं असताना का ते अन्न तो खात असताना मी माती खाऊन राहिलो का शेण खात आहे का किचड खात आहे त्याला काही कळत नाही. ही कशाची देण आहे? भगवान बुद्ध म्हणतात हे अकुशल कर्माची देण आहे. ही अकुशल कर्माची देण आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तो व्यक्ती बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एवढी मोठी संपत्ती प्राप्त केलेली आहे का ती संपत्ती का त्यांनी प्राप्त केली? या वर्तमान काळामध्ये मी सुखी राहिलं पाहिजे, माझा परिवार सुखी झाला पाहिजे, माझे मुलं सुखी राहिले पाहिजे, माझ्या मुली सुखी व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्वांना सुख शांती मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी प्राप्त केली. पण भगवान बुद्धाने या संपत्तीचा उपयोग भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिन्ही काळात ही संपत्ती प्राप्त करायला सांगितली. ही संपत्ती त्यांनी कोणती प्राप्त केली? वर्तमान काळात संपत्ती प्राप्त केली. म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये त्याने जी संपत्ती प्राप्त केलेली आहे, चालू वर्तमान काळामध्ये मी म्हातारा जरी झालो तर मला बसून खाता आलं पाहिजे, सुखाने मला राहता आलं पाहिजे. पण ही संपत्तीद्वारे समजा का तो सुखाने बसून खाईल म्हातारपणामध्ये वगैरे, पण त्यांनी दान पुण्य काही जर केलं जर नसेल, नाही का, दान पुण्य त्यांनी काही प्राप्त केले नाही तर पुण्य कर्माची शेती त्यांनी स्वतः लागवड केलेली नाही, नाही का, लागवड केलेली नाही. आणि म्हणून समजा का जिथून मरण पावला असताना त्या ठिकाणी गेला असताना का त्याला शील सदाचाराची नीतीची संपत्ती ती सोबत जाऊ शकत नाही. म्हटलं आहे का? ती संपत्ती जाऊ शकत नाही. म्हणून शील सदाचाराची संपत्ती स्वतः आली पाहिजे. तर त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात हे कुशल कर्म सत्कर्म करत राहा. आणि म्हणून समजा आज आपण नाव काय सांगितलं आपलं? हर्षवर्धन पाईक याने आपलं मंगल परिणय 25 तारखेला उद्याला आहे, लग्न आहे. त्या निमित्ताने आजचं हे परित्राण आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये सुख व शांती समाधान त्यांना प्राप्त हो ही मंगल कामना व्यक्त करून अशा प्रसंगी बौद्ध भिक्षूंना दान देणे फार मोठं महत्त्वाचं असते. दान जर म्हटलं बौद्ध भिक्षूंना अष्टपरिष्कार हे फार मोठं राहतं. अष्टपरिष्कार म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात अष्टपरिष्कार भिक्षूंना का दान द्यायचंय? अष्टपरिष्कार म्हटलं म्हणजे भिक्खू उत्पन्न होण्याचं, भिक्खू संघ निर्माण होतो, भिक्खू संघाचा जन्म होतो त्या अष्टपरिष्काराच्या माध्यमातून. ते दान असं दिलं असताना त्यांना फार महान पुण्यबलाची प्राप्ती होते. म्हणून त्याला भगवान बुद्ध म्हणतात पुय्यं खेताम, पुण्य पेरण्याच्या शेती भिक्खू संघांना दान दिलं असताना ते पुण्यबल त्यांच्या स्थापित होत असते. तर तेव्हा अष्टपरिष्कार 8 वस्तू द्याव्या लागतात. कोणत्या 8 वस्तू? पहिला परिष्कार आहे चिवर. पहिला परिष्कार काय आहे? चिवर. चिवर जर म्हटलं 10 मीटरचं ते कापड असते तर निवड कापड दान दिलं तर ते चिवर नाही होऊ शकत. तर त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात का त्या चिवराचे 10 तुकडे करावे लागतात. 10 तुकडे केल्यानंतर त्याला 10 पारामिताचा प्रतीक म्हणून त्याचं ते शिवल्या जाते की आपलं पुन्हा 4 आर्य सत्याचे 4 कोण, 4 आर्य सत्याचे 4 कोण, आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 भाग, नाही का, अशा प्रकारचं भाग हे करून तर अशा प्रकारचं चिवर एक अष्टपरिष्कार. दुसरं संगाठी. संगाठी जर म्हटलं तर संगाठीला 20 मीटर कापड लागते. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये संगाठी भिक्खू संघाला दान देत होते. तर त्या काळात बुद्धविहार नव्हते, भिक्खू लोक जंगलात राहत होते. तर डबल चिवर शिवायचे. तर तेव्हा भिक्खू संघ जर राहिला तर उजव्या खांद्यावरती संगाठी करून भिक्षूंचा सन्मान करत होते. आणि जंगलात जर गेल्यानंतर भिक्खू ध्यान करण्यासाठी चौपदरी घडी घालून त्या ठिकाणी ध्यान करायचे. थंडी वाऱ्यापासून त्रास होऊ नये आणि म्हणून ते संगाठी आपल्या अंगावर घ्यायचे. म्हणून थंडी वाऱ्यापासून ते स्वतःला संरक्षण करत होते. चिवर एक परिष्कार, संगाठी दुसरा परिष्कार. भिक्षापात्र जर म्हटलं भगवान बुद्ध काय म्हणतात, भिक्षापात्र म्हणजे भिक्खूची धनसंपत्ती आहे. जर भिक्खूला 12च्या आतमध्ये भोजन करायला लागते आणि भिक्खूचं जीवन हे लोकांवर अवलंबून राहते. भिक्खू हा लोकांना तोंडानं देखील मागत नाही.
भोजन. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्षापात्र ही भिक्खूची धनसंपत्ती आहे. जर कोणी भोजन दान जर दिलं नाही तर भिक्षू भिक्षाटन करण्यासाठी गावामध्ये प्रवास करतो आणि भिक्षा ही मिळवण्यासाठी काय घेतो भिक्षाटन पात्रामध्ये? भात भाजी पोळ्या जे काय दिलं शिजलेलं आणलं तर ते मौनामधून बोलत नसतात, भिक्खू उभं राहतात. कोणी जर म्हटलं काय पाहिजे, बोलणारे त्यांच्या चुपचाप निघून जाईल. कोणी कच्चं पीठ आणलं तांदूळ आणले काय घेणार नाही वगैरे. त्या टायमाला पैसे बी नाही घेत. ज्या टायमाला चारी त्या टायमाला फक्त काय घेते शिजलेलं अन्न. आणि ते बी समजा का मौन तोडलं नाही पाहिजे. भिक्खू समोर गेला असताना त्यांना कोणी मांग जर आवाज देतो हे म्हणते इकडे या, मागे देखील पलटून येऊ शकत नाही. त्यांना जर दान द्यायचं आहे का ते तिथे समोर येऊ शकतात, मौन न तोडता शांत मनाने येऊन का त्यांच्या भिक्षापात्रामध्ये ते अन्न टाकत असतात. तर ते अशा लोकांना फार मोठं पुण्यबल प्राप्त होते, नाही का. तर तिसरं भिक्षापात्र हे दान देणे हे फार मोठं महत्त्वाचं आहे. तर जरी समजा आपण भोजन दान दिलं नाही, जरी समजा कधी भोजन दान दिलं आणि भोजन दान समजा आपण रोज भिक्खू संघाला देऊ शकत नाही, तर त्यामुळे रोज भिक्खूंना भोजन दान मिळणे आवश्यक आहे. आणि म्हणून जर समजा ज्या दिवशी भोजन नाही मिळालं तर भिक्षू स्वयं भिक्षापात्र घेऊन ते आपले फिरत राहतात लोकांमध्ये वगैरे. जे भेटलं एका झाडाखाली किंवा बुद्धविहारात जाऊन कधी मग आपली पाली भाषातून ती गाथा म्हणतात आणि ते भोजन दान करतात, नाही का. अशा प्रकारे. चौथं आहे वस्तारा किंवा ब्रेड पाकिट. भिक्षू हा इतर लोकांसमान जटा वाढवत नाही, दाढी वाढवत नाही. का ते आपल्या केस कापतात आणि दाढी देखील बनवत असतात वगैरे, नाही का. ब्रेड पाकिट किंवा वस्तारा. पाचवं हे सुई दोरा. जर समजा भिक्खू पहिले जंगलात राहायचे, एखाद्या झाडाची फांदे लागायची, काठे अटकायचे, चिवर फाटून जायचं आणि म्हणून त्या सुई दोऱ्याचा उपयोग भिक्षू आपल्या हाताने ते चिवर शिवायचे, नाही का. चिवर शिवायचे. तर त्यानंतर पाणी गाळण्याचं कापड. कारण त्या काळामध्ये अनेक ठिकाणी नाले त्याच्यामध्ये सुद्धा खराब पाणी राहायचं. अशा प्रकारे पाणी पिल्यामुळे भिक्खू आजारी पडायचे आणि मृत्युमुखी पडायचे. म्हणून भगवान बुद्धाने परवानगी दिली पाणी गाळून प्या, म्हणजे कोणती बिमारी होणार नाही. म्हणजे पाणी गाळून पिण्यासाठी भगवान बुद्धाने ते परिष्कार सांगितला, नाही का. अशा प्रकारे. तर अशा प्रकारचा उत्तरासंग, अशा प्रकारचे एकूण अष्टपरिष्कार. ती अशा प्रकारचा अष्टपरिष्कार बौद्ध भिक्खूंना दान दिला असताना तसं महान आणि भव्य त्यांना पुण्यबलाची प्राप्ती होत असते. तर हे पुण्यबल बुद्धाच्या काळामध्ये लोक तर त्या काळात अशा मशनरी नव्हत्या, त्या काळात अशा मशनरी नव्हत्या. म्हणून त्या काळामध्ये लोकांची श्रद्धाबुद्धी एवढी मोठी वाढली होती. लोक आपल्या हाताने चिवर शिवायचे. 10 मीटरचं चिवर, 20 मीटरची संगाठी. तर त्यांना शिवण्यासाठी किती दिवस लागायचे? 3 महिने लागायचे नुसतं एकच चिवर शिवायला. कारण कापड देखील त्या काळामध्ये बनायची मशनरी नव्हती. हाताने कापड तयार करायचे, हाताने चिवर शिवायचे, 3 महिने लागायचे. आणि अशा प्रकारचं परिश्रम करून भिक्खूंना चिवर दान द्यायचे आणि ते भिक्खू आपल्या अंगावर चिवर परिधान करायचे आणि ते भिक्खूंना दान देत होते, नाही का. तर तेव्हा अशा प्रकारे आज देखील बौद्ध राष्ट्रामध्ये थायलंड, जपान, ब्रह्मदेश, तायवान आज देखील त्या बुद्धाच्या काळातल्या लोकांचं अनुकरण करतात. जरी त्या लोकांमध्ये जरी मशनरी जरी असते तर ते लोक कठीण चिवरदान आता देखील स्वतःला फार कष्ट देतात आणि भिक्खूंना चिवर शिवून दान देतात आपल्या हाताने वगैरे. किती मोठी. आणि म्हणून त्या गावामध्ये समजा त्या थायलंडमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशमध्ये, त्या श्रीलंकेमध्ये, त्या तायवानमध्ये आज देखील बौद्ध धर्म आहे. आणि म्हणून त्या देशातील लोकांना गरिबीचा स्पर्श झाला नाही. का स्पर्श झाला नाही? कारण बुद्ध धर्म जेवढा संपन्न आहे तर तेवढा धर्म कोणताही संपन्न नाही राहू शकत, नाही का. आणि म्हणून तर अशा प्रकारचा चिवर जर समजा भारतात जर देतो जर म्हटलं तर चिवर शिवणारे लोक फार कमी आहे. आणि अशा प्रकारचा चिवर जर शिवतो जर म्हटलं तर त्या चिवराची शिलाईच जवळजवळ 1000-1200 रुपये शिलाई होते वगैरे. कारण त्याला अशा प्रकारचे दांड शिवावं लागते, 10 पारमिता सारखा त्याला असं शिलाई शिवावं लागते वगैरे, 4 आरे सत्याचं त्याला असं बरोबर शिवावं लागते वगैरे, संगाडी शिवावं लागते वगैरे. म्हणून त्याची शिलाच एवढी मोठी आहे. मग काय लोक निवड कापड आणताना देऊन देतात, असं नाही होऊ शकत वगैरे. तर कमीत कमी जर म्हटलं असताना अशा प्रकारचा चिवर शिवता असताना का त्या चिवराची 3 क्वालिटी. तर कसा पहिला 2000 पासून 3000 पासून 5000 पर्यंत अशा 3 क्वालिटीचे चिवर असते. मग तेव्हा श्रद्धा संपन्न बौद्ध उपासकांच्या मनामध्ये का त्यांची आर्थिक परिस्थिती जशा प्रकारची आहे तशा प्रकारचं तो दान देतो. ज्यांची परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे का तो समजा का मोठ्या क्वालिटीचं चिवर दान देतो. का ज्यांची समजा परिस्थिती एकदम कमी दर्जाची आहे, त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही, का तो कमी क्वालिटीचं चिवर दान देतो. देण्याची भावना
तो जागवत असतो. पण भगवान बुद्ध म्हणतात का जो त्यागी आहे का तोच दान कर्माच्या माध्यमातून समोर वाढतो आणि त्यानंतर तो मेल्यानंतर का तो सुगतीला प्राप्त होतो. आणि जो भोगी व्यक्ती असतो तो लोभ द्वेष मोहाच्या माध्यमातून का तेवढी त्याची प्रज्ञा सक्षम नाही, म्हणून त्याची अशी अवस्था असते. आणि म्हणून सत्कर्म करणारे जे लोक असतात का ते असे महाप्रज्ञावान असतात, महापुण्यवान असतात का त्यांच्यामुळेच हा धम्म चालत आलेला आहे, टिकत आलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः बौद्ध बनले, आम्हाला बौद्ध बनवलं. जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला जर नसते आले तर आज कुत्र्या मांजराला किंमत होती, आज आम्हाला किंमत नव्हती, नाही का. पाणी पिण्याचा मला अधिकार नव्हता, पाणी पिण्यापासून आम्ही वंचित होतो. पाणी पिण्याचा सोडा, माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. आमचा हाताचा स्पर्श झाला तो विंटाळ व्हायचा, विंटाळ. आणि म्हणून का त्यांच्या हाताला विंटाळ झालेला आहे म्हणून तो हात शुद्ध करण्यासाठी गाईचं मूत आणायचे आणि गाईचं मूत आणून शोष करून शिपडायचे. आणि जेव्हा शोष करून शिपडल्यानंतर का तेव्हा त्यांचं ते भाग तो शुद्ध झाला. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला, 18 तास अभ्यास करून, तर तेव्हा आपल्याला आम्हाला सर्वांना बुद्ध धम्माची जाणकारी करून दिली. आणि म्हणून आपल्या जीवनाला किंमत आली. म्हणून आज आपण बुद्ध धम्माच्या माध्यमातून सदाचारी जीवन जगून नैतिक आचरण करून सुंदर आणि सुखी समाधानाने आपण जीवन जगतो आहे. म्हणून ही बाबासाहेबांची फार मोठी मान पुण्य आहे. म्हणून त्या महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम. का ते महापुरुष नक्कीच एक मैत्री बुद्ध म्हणून जन्माला येतील. आणि ते महापुरुष जसे या वर्तमान काळामध्ये सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त करून धम्मचक्र परिवर्तन केलं, आज देखील भविष्यामध्ये त्या बुद्धाची गरज भासेल. आणि बुद्धाशिवाय या जगाला बहुजन येत आहे, बहुजन सुखाय, लोककल्याणाचं कार्य कोणी नाही करू शकत. बुद्धच महान आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धाच्या मार्गावर आरूढ होते, चालले होते. म्हणून तेच मैत्री बुद्ध म्हणून जन्माला येतील. म्हणून आपण मैत्रीयुक्त चेतनेमधून बाबासाहेब आंबेडकरांविषयी मंगल मैत्रीची भावना आपल्याला स्वतः निर्माण करायची. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा आमचा जन्म हो आणि आमचा पुन्हा उद्धार करण्यासाठी त्यांच्या समाजामध्ये आमचा जन्म हो, ही आम्हाला फार मोठी आशा आहे. तर तेव्हा आज आपण हर्षवर्धन पाईक या मुलाच्या घरी 25 तारखेला लग्न आहे. का तेव्हा त्यांच्या परिवारामध्ये शांती, सुख व संपत्ती, फुलं ही मंगलकामना त्यांच्याविषयी केल्या जात आहे. सद्धम्माद्वारे आपल्या सर्व परिवारांचं मंगल हो, कल्याण हो, ही मंगलकामना आम्ही व्यक्त करतो. सद्धम्माद्वारे अनेक जीव जातींचं मंगल झालं, कल्याण झालं. आपलं देखील सर्वांचं मंगल कल्याण हो, ही मंगलकामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी ही धम्मदेशना देऊन मी संपवतो. म्हणा 3 वेळा साधू. आता आशीर्वाद म्हणताय. दुःख पत्ता चणी दुःखा, भय पत्ता चणी भया, शोक पत्ता चणी शोका, हुंतु सबे पिपाणिनो, एतावताच आम्मेहि संवतं पुय्यं संपदं, सब्बे देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धियां, दानं ददन्तु सदाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता, सबे बुद्धा बलपत्तापच्च काणञ्च यंवरम्, अर्हन्ताणञ्च तेजेन रक्षं वन्दामि सबस, आकाशटाच भूमट्टा देवानागा महीन्द्रिका, पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम्, आकाशटाच भूमट्टा देवानागा महीन्द्रिका, पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनाम्, आकाशटाच भूमट्टा देवानागा महीन्द्रिका, पुय्यं तं अनुमोदित्वा
चिराण्डाकान्तु त्वां परान्ति सबीतिय विभजन्तु सावरोगो विनाशतो माते भवन्तन्तरायो सुखे देगायक भव अभिवादनं शीलस्य नीचं वर्धापतायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयवण सुखा बलन्ति। बना साधु वंदन करा 3 वेळा, प्रणाम करा 3 वेळा। एचितं पचितं तुय्यं कपिलो संगतो सदैपर्यंत संकल्पं मणिज्योति